सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाकरिता आता सीआयडी पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली एकूण 9 अधिकाऱ्यांची एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। 2 जानेवारी म्हणजे गुरुवारीच हे विशेष चौकशी पथक बीडमधील केज येथे दाखल झाले। एकीकडे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांच्या शोध कार्याला एसआयटी मुळे वेग येईल असं बोललं जातंय, तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या अटकेनंतर त्याच्या विशेष मागण्यांचं पत्र, हत्या खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेची कबुली, या सगळ्या प्रकरणावर धनंजय मुंडेंनी दिलेलं स्पष्टीकरण यांसारख्या मुद्द्यांमुळे बीडचं हे प्रकरण राज्यातील चर्चेचा विषय ठरलाय। तर आजच्या या व्हिडिओतून जाणून घेऊया याच प्रकरणातील काही नवे अपडेट्स। नमस्कार, मी अनिशा डोंबरे आणि कॅमेऱ्यावर आहे सानिका चव्हाण। बीडच्या तुरुंगात कैदेत असणाऱ्या वाल्मिक कराडच्या मागण्या वाढत असल्याचं समोर येतंय। त्यानं आपल्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार असल्याचा दावा केलाय आणि त्यासाठी ऑटो सीपॅप मशीन द्यावी, तसेच 24 तास सोबतीला एक मदतनीस द्यावा अशी मागणी कराडनं अर्जाद्वारे न्यायालयाकडे केली आहे। कराडनं न्यायालयाकडे केलेल्या या याचिकेत म्हटलंय की मला स्लीप ॲपनिया नावाचा आजार आहे, त्यासाठी ऑटो सीपॅप मशीन झोपताना लावली जाते। ही मशीन मला उपलब्ध करून द्यावी, तसेच मशीन लावण्यासाठी एक मदतनीसही हवा आहे, तसेच जेवणामध्ये खिचडी देण्यात यावी, त्यात त्याला रक्तदाब आणि मधुमेहाचा आजार असल्यानं औषधही वेळेत देण्यात यावी असंही म्हटलंय। मशीन चालवण्यासाठी रोहित कांबळे नावाच्या तरुणाला मदतीसाठी देण्याची मागणी त्यानं केली होती। वाल्मिक कराडनं केलेल्या दाव्यातील स्लीप ॲपनिया आजार नेमका काय, तर सोप्या शब्दात सांगायचं तर झोपेत श्वसनाला होणारा अडथळा म्हणजेच स्लीप ॲपनिया। आरोग्य तज्ज्ञांच्या मते स्लीप ॲपनियाचा कालावधी वाढला आणि तुमचं वय हे जास्त असेल तर तुमचं हृदय, रक्तदाब आणि मधुमेह यावरही परिणाम होऊ शकतो। मात्र आता न्यायालयानं कराडच्या या मागण्यांची याचिका फेटाळली आहे। खासगी व्यक्तीकडून वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी त्यानं याचिका दाखल केली होती, मात्र असा खासगी व्यक्ती कोठडीत असलेल्या आरोपींसोबत ठेवता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट म्हटलंय। त्यामुळं कोठडीत कराडचे कुठलेही फाजील लाड पुरवले जाणार नाहीत हे स्पष्ट झालंय। एकीकडे मागण्या नामंजूर झाल्यानं कराडला आधीच फटका बसलेला असतानाच त्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तसेच पवनचक्की प्रकल्पातील 2 कोटींच्या खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली पोलीस कोठडीत असलेल्या विष्णू चाटे यानं सीआयडीच्या चौकशीत मोठी कबुली दिली आहे। वाल्मिक कराडनं अवादा पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केलं होतं। वाल्मिक कराडचं अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याचं विष्णू चाटे यांनी चौकशी दरम्यान सांगितलं। सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात हा मोठा खुलासा झाल्याची माहिती समोर येत आहे। विष्णू चाटे याच्या फोनवरून कराडनं धमकी दिल्याची कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार केली होती। आता कराडनेच कंपनी अधिकाऱ्यांशी बातचीत केली असल्याचे चाटेने कबूल केल्याचे समोर आलंय। कराडचं अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याची कबुली स्वतःहून विष्णू चाटेने सीआयडीच्या चौकशीत दिली आहे। कराडचा पाय आता यामुळे आणखी खोलात गेलाय। वाल्मिक कराडला मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानलं जातं, त्यामुळे मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधकांकडून वारंवार करण्यात येते। मात्र आता या संपूर्ण प्रकरणावर धनंजय मुंडेंनी पहिल्यांदाच माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। धनंजय मुंडे म्हणालेत की मी का राजीनामा द्यावा, याचे काहीतरी कारण लागेल। मी या प्रकरणात ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कसलाही अर्थार्थी संबंध नाही। या प्रकरणाचा उगाच बाऊ करून काही जण कुठल्या तरी कारणावरून माझा राजीनामा मागत आहेत। हा छोटा आका मोठा आका हे मी पहिल्यांदाच ऐकतोय आणि एन्काउंटरचा विषयच नाही। पोलीस प्रशासन सीआयडी अतिशय व्यवस्थितपणे तपास करते। दिवंगत संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात नेऊन फासावर चढवणं हा आमचा सर्वात पहिला प्रयत्न आहे। त्यामुळे कुणी काय बोलावं आणि कुणाचं काय होणार याला काहीच अर्थ नाही। हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवायला हवं ही मागणी मीच पहिल्यांदा केली। त्यामुळे राहिलेल्या आरोपींना अटक करून चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टात त्यांना शिक्षा मिळावी। संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं आणि गुन्हेगारांना फासावर चढवावं हा या प्रकरणात आमचा प्राथमिक उद्देश आहे, असे ते म्हणाले। मंत्रिपदाच्या राजीनाम्यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की हा तपास सीआयडीकडे दिला असून तो न्यायालयीन सुद्धा होणार आहे, त्यामुळे मी मंत्री राहून या तपासावर कुठलाही प्रभाव होऊ शकत नाही। या प्रकरणात सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन या तिन्ही प्रकारे चौकशी सुरू आहे, त्यामुळे मीच का पालकमंत्री किंवा मीच मंत्री का नसावं हे विरोध करणाऱ्यांना विचारायला हवं, असंही ते म्हणाले। आता पुढे या प्रकरणात काय होणार
SIT चौकशीचा रोख कुणाकडे वळणार, या चौकशीतून कोणते नवे खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.